नमस्ते. गणगण गणात बोते. स्वागत या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी. तर दरवेळीला आपण चण्याच्या डाळीची पुरणपोळी करून खातो. म्हणजे प्रत्येक सणाला जेव्हा केव्हा करतो तेव्हा चण्याच्या डाळीची करतो. पण कोणाला काही पथ्य असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, कोणाला सांगितलं असेल की चणा डाळ खाऊ नका, तर त्यांच्यासाठी ही माझी खास रेसिपी आहे, आगळी वेगळी. तर आपण आज बनवणार आहोत मूग डाळीची पुरणपोळी. चला तर मग कशी बनवायची दाखवते मी. त्यासाठी लागणारं साहित्य पहा. मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. ही अनपॉलिश्ड डाळ आहे. ज्या वाटीने मूग डाळ घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने, म्हणजे तशीच वाटी आहे सेम, त्या वाटीच्या मापाने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी कणिक घ्यायची आहे. स्वादानुसार मीठ, पाणी, तेल आणि वेलची, 4 ते 5 वेलच्या. चला आता आपण बनवायला सुरुवात करूया. चल, ही 1 वाटी मूग डाळ आहे. ही आपण पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये पाणी पहा किती टाकायचं आहे. हे पहा, डाळीच्या वर 1 सेंटीमीटर वर एवढं पाणी राहील, असं एवढं पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे. जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर पाणी जास्त घ्या, आणि जर नसेल, आता नुसती पुरणपोळी करायची आहे, तर मग नुसती डाळ शिजण्या इतकंच पाणी घाला. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचाभर तेल. म्हणजे डाळ कुकरमध्ये उतू जाणार नाही. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, पोळीला रंग छान येईल. हे पहा, आता आपण ही डाळ कुकरला लावून त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरला डाळ शिजते तोपर्यंत आपण ही 1 वाटीभर कणिक तिंबून घेऊया. थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं आहे. हे पहा, माझी कणिक तिंबून झाली आहे. आता ना याला थोडासा तेलाचा हात लावून ठेवायचा, म्हणजे कणिक अशी मऊ राहील. थोडीशी सैलसरच केली आहे. आता आपण मूग डाळीचं पुरण तयार करून घेऊ, तोपर्यंत ही आपली कणिक भिजत राहील. हे पहा, कुकर थंड झालेला आहे. आता डाळीतलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ना, ते आपल्याला याच्यामध्ये असं ओतून काढायचं आहे, चाळणीमध्ये. हे पहा, डाळीतलं पाणी सुद्धा सगळं निथळून झालेलं आहे. डाळ सुद्धा मऊसूत शिजली आहे आणि कटासाठी आपल्याला हे पाणी पण निघालेलं आहे. चला आता आपण गूळ घालून हे शिजायला ठेवू. आता काय झालं पहा, हे डाळीमधलं पाणी सगळं निथळून झालेलं आहे. आता आपण ही चाळणीमधनं गाळून घेऊया आणि मग याच्यामध्ये गूळ मिक्स करून शिजायला ठेवूया. डाळ एकदम मऊसूत छान शिजली आहे. पुरण पण एकदम आपलं मस्त होणार आहे. ही पीठ चाळायची चाळणी आहे ना, ती घ्यायची आहे. अशी पालथी टाकायची आणि त्याच्यावर की नाही असं टाकायचं डाळ शिजलेली, आणि ती अशी हे करून घ्यायची. सगळी मी अशी आता गाळून घेते. चला, तर हे आपलं आता पुरण सगळं गाळून झालेलं आहे. हे पहा, एवढं झालं. ते डायरेक्ट मी कढईतच केलं आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये गूळ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला ते हे गॅसवर ठेवायचं आहे. गॅस चालू करूया
आणि कढई ठेवून देते आणि मंद आचेवरच ठेवायचं आहे. प्रोसिजर सेम सगळी चण्याच्या डाळीच्या पुरणपोळी सारखीच आहे, फक्त आपण त्याच्याऐवजी काय केलं, चण्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरलेली आहे. आता याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल, पातळ होईल आणि मग परत घट्ट येईल. आता आपण याच्यात टाकूयात, हे पहा, पाव चमचा सुंठ पूड आणि वेलची पूड नंतर टाकूया, म्हणजे त्याचा वास राहतो ना. लगेच आता टाकला तर वास राहणार नाही वेलचीचा. सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकूया, ही सुंठ याच्यामध्ये शिजून निघेल. हे पहा, आपलं पुरण आता घट्ट घट्ट होत चाललं आहे, झालं आहे बऱ्यापैकी. हे असं उलथन उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया, स्वाद छान येईल पुरणपोळीला. सुंठ पावडर एक टाकली आणि आता ही वेलची पावडर. आता हे पण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे पहा, आपलं पुरण झालेलं आहे आणि हे पहा, हे कसं बरोबर आहे, उलथान उभं राहते. आता हे थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होणार आहे आणि मग आपण याच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत. तर आहे ना, हरभऱ्याच्या डाळीला हा बेस्ट ऑप्शन. ज्यांना कोणाला त्रास आहे ऍसिडिटीचा किंवा वयस्कर लोक, त्यांना शक्यतो हरभरा डाळीचं पचायला जड जातं, तर अशा लोकांसाठी ह्या मूग डाळीच्या पुरणपोळीचा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पण नक्की करा या होळीला आणि या मूग डाळीच्या पुरणपोळीचा आनंद घ्या. चला आपण आता पोळी करायला सुरुवात करूयात. काय करायचं, थोडासा तेलाचा हात करून घ्यायचा, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी हे पहा, अशी सुपारी एवढी गोळी करून घ्यायची, पिठामध्ये बुडवून घ्यायची आणि त्याची पारी बनवून घ्यायची आपल्याला. अशी पारी बनवली की याच्यामध्ये आपल्याला जे मुगाचं पुरण केलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे. हे असं भरून घेतलं की असं बंद करून घ्यायचं, आतमध्ये दाबून घ्यायचं असं. आणि आपण नेहमी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची. जास्तीचं झालेलं पीठ हे काढून टाकायचं आणि सगळीकडनं अशी प्रेस करून घ्यायची पोळी, म्हणजे मग ते पुरण आहे आतलं ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं. हे पहा, उभायला लागली आहे पोळी. गॅसची फ्लेम मी बारीक करते आता. दुसऱ्या बाजूने पण आपण शेकून घ्यायची. आता मी ही पोळी काढून घेते. आता आपण दुसरी पण पोळी करून घेऊया. हे पहा, ही पण पोळी आपली टम्म फुगलेली आहे. चला, आता ह्या माझ्या पोळ्या करून झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की करा आणि या होळीला या मूग डाळीच्या पुरणपोळीचा आनंद घ्या. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका.
अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.